आमच्या निर्दोषत्वावरती सन्मानाने विशेष न्यायालय शिक्कामोर्तब करेल याचा मला पूर्ण विश्वास आहे। मागच्याच आठवड्यामध्ये 7/11च्या साखळी बॉम्बस्फोट खटल्यातील तब्बल 18 वर्षांनी निर्दोष भारतीय तरुण हे सुटलेले होते। मालेगाव विस्फोट 2006च्या खटल्यामध्ये सुद्धा तब्बल 10 वर्षांनी जे आरोपी होते ते निर्दोष सुटलेत। तसंच आज सुद्धा स्वायत्त सार्वभौम आणि विश्वसनीय सन्माननीय न्यायालय जेव्हा आमच्या निर्दोषत्वावरती शिक्कामोर्तब करेल तेव्हा कोणाला आश्चर्य वाटणार नाही। जे आम्ही 17 वर्षांमध्ये भोगलेले ते आम्ही शब्दामध्ये व्यतीत करू इच्छित नाही। दरम्यान याच संदर्भात अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदनजी, आपण पाहतोय तब्बल 17 वर्षांनंतर हा निकाल लागणार आहे, काय अधिकचे अपडेट्स या प्रकरणातले सध्याचे? मी सध्या मालेगावच्या भिकू चौकात आहे आणि तब्बल 17 वर्षांपूर्वी अगदी याच ठिकाणी ज्या ठिकाणी मी उभा आहे त्या ठिकाणी एक मोटरसायकल लावण्यात आली होती। ज्या मोटरसायकलचा स्फोट झाला, रात्री 9:30ची वेळ असेल, या भिकू चौकामध्ये हा जो स्फोट झाला त्या स्फोटानंतर संपूर्ण मालेगाव शहरच नाही तर राज्य हादरलं होतं। या प्रकरणामध्ये अभिनव भारत संघटनेचा हात असल्याचा आरोप करण्यात आला। त्यानंतर साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्यासह 7 आरोपींना या ठिकाणी एनआयएनं ताब्यात घेतलं। एनआयएच्या या संपूर्ण प्रकरणाचा निकाल जो आहे तो आज येणार आहे। आपण बघतोय की या ठिकाणी मालेगावमध्ये ज्या ठिकाणी हा बॉम्बस्फोट झाला होता त्या परिसरामधले जे दुकानं आहेत त्या दुकानांवर आज देखील या बॉम्बस्फोटाच्या ज्या खुणा आहेत त्या या ठिकाणी बघायला मिळतात। इथले जे रहिवासी आहेत, इथले जे मालेगावकर आहेत, त्यांच्या मनामध्ये आज देखील या संपूर्ण घटनांच्या आठवणी ज्या आहेत त्या ताज्या आहेत। आज कोर्टामध्ये नेमकं काय सांगितलं जातं, काय निकाल दिला जातो याकडे संपूर्ण मालेगावचं लक्ष आहे। मालेगावमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। आपण याच भिकू चौकात सध्या उभे आहोत। या भिकू चौकामध्ये 17 वर्षांपूर्वी हा ब्लास्ट झाला होता आणि त्यामुळे आज ज्या वेळेला एनआयए कोर्टामध्ये हा निकाल लागेल त्यावेळेला या निकालात नेमकं काय समोर येतंय याची उत्सुकता संपूर्ण राज्याला आहे। हेमंत करकरे यांनी या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास केला होता आणि म्हणूनच मालेगावच्या या भिकू चौकाच्या शेजारीच शहीद हेमंत करकरे मार्ग असं नामकरण देखील या ठिकाणी चंदनजी, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद। जमा नहीं की, हमने आरटीआई में निकाली और कोर्ट में जमा कर दी। पहले दिन से कोर्ट को पता है कि हम निर्दोष हैं। 2006 के मालेगांव ब्लास्ट के एक अभियुक्त 9 मुस्लिम अभियुक्त छूटे थे नार्को टेस्ट के बनिस्बत। हम लोग नार्को टेस्ट हमारे कोर्ट में लगा हुआ है, आज से नहीं पिछले कई सालों से लगा हुआ है और जितने जज बैठे हैं सबको मालूम है कि हम लोग टोटली निर्दोष हैं। जो भी हमारे खिलाफ सबूत पेश हुए हैं उसमें 30 से ज्यादा विटनेसेस हॉस्टाइल हुए हैं और पूरी तरह से केस ध्वस्त है। हम बाइज्जत बरी होंगे, निर्दोष छूटेंगे। सर, आपका दावा है कि कोई अधिकारी थे, उन्होंने सब कुछ किया था। सर, कौन कौन अधिकारी थे उसमें, कौन कौन? हम कई बार उनका नाम ले चुके हैं और इस वक्त हम उस दोहरा के उस पीछे में जाने नहीं चाहते। जो अधिकारी थे उन पर ईश्वरीय न्याय हुआ है और न्यायालय भी उन पर न्याय करेगा। हमने हर बार जब हम लोगों को टॉर्चर किया गया और मजिस्ट्रेट के सामने या कोर्ट के सामने प्रोड्यूस किया गया तो हम लोगों ने कोर्ट में शिकायत की, एफिडेविट भी डाला और माननीय न्यायालय ने उसका संज्ञान भी लिया और हम लोगों को फर्दर पुलिस कस्टडी नहीं दी। 17 सालों में हम लोगों को फाइनेंशियली हम लोग रुइंड हुए, सोशली बॉयकॉटेड हुए और हमारा जो पूरा जीवन था वो उसकी दिशा बदल गई और हम लोगों ने बहुत सफर किया। और आपको जान के आश्चर्य होगा कि 2006 मालेगांव ब्लास्ट अभी तक शुरू नहीं हुआ। तर ही प्रतिक्रिया आपण ऐकली रमेश उपाध्याय यांची। आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। तर चंदनजी, आपण पाहिलं या ठिकाणी रमेश उपाध्याय म्हणतायत आम्ही निर्दोष मुक्त होऊ आणि यामध्ये काही शंका नाही, हे सगळ्यांनाच कळेल असं त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी आपण पाहिली। आणि एकूणच सगळ्या पार्श्वभूमीवर 17 वर्षांनंतर या निकालाची प्रतीक्षा होती आणि आज हा निकाल लागणार आहे। कसं सगळं याकडे पाहताय? निश्चितपणे 17 वर्षांचा काळ लोटलेला आहे। 17 वर्षांनंतर मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल जो आहे तो आज समोर येणार आहे आणि साहजिकच त्याची उत्सुकता जी आहे ती संपूर्ण राज्यामध्ये आहे। मी तुम्हाला सांगत होतो की ज्या ठिकाणी हा बॉम्बस्फोट झाला त्या मार्गाला या ठिकाणी शहीद हेमंत करकरे मार्ग असं नामकरण जे ते मालेगाव महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलं। यावरनं स्पष्ट होतं की हेमंत करकरे यांचा या संपूर्ण तपासामध्ये किती महत्त्वाचा वाटा आहे। आज मालेगावमध्ये दिवस
सर्वसामान्य असला तरी इथे असलेले जे दुकानदार आहेत, जे छोटे मोठे व्यापारी आहेत, जे इथले मिलमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत, यांच्यापासून ते अगदी इथल्या वेगवेगळ्या संघटनांच्या लोकांना देखील आज उत्सुकता आहे की आजचा नेमका हा निकाल काय लागतो। मी पुन्हा एकदा तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतो की ज्या ठिकाणी 17 वर्षांपूर्वी हा ब्लास्ट झाला होता, हेच ते घर आणि याच घराच्या खाली इथे एक मोटरसायकल लावण्यात आली होती। रात्री 9:30ची वेळ होती आणि साधारण 29 सप्टेंबर 2008च्या सुमारास रात्रीच्या वेळेला या ठिकाणी ब्लास्ट झाला आणि हा ब्लास्ट इतका भयावह होता की 100 लोक यामध्ये जखमी झाले आणि त्यासोबतच यामध्ये जवळपास 6 लोक जे आहेत ते मृत्युमुखी पडले। आपल्यासोबत काही इथले रहिवासी देखील आहेत ज्यांना या आठवणी आहेत। आज मालेगांव आज निकाल आने वाला है, पूरे मामले का जो निकाल आज आएगा, क्या भावना है आपकी? हमारी भावना तो यही है कि हम जो चाहते हैं कि इसके अंदर जो भी आरोपी है, जो भी मुजरिम है, उसको सख्त सज़ा मिलना चाहिए। और इसके अंदर जो लोग निर्दोष जो लोग मारे गए हैं, इनको कहना चाहिए कि उनको उसका मुआवजा मिले। और जो बेकसूर जो जेल के अंदर सलाखों के अंदर जो बंद थे, जिन्होंने कई साल जेल के अंदर अपनी ज़िंदगी को गुजारा, 17-18 जो भी था, उसको हुकूमत उनको मुआवजा दे और उनकी भरपाई करे। और हम आखिर में यही चाहेंगे कि जो भी चंदनजी, किसी भी कौम या को संदर्भातल्या प्रतिक्रिया आपण पाहतोय। अधिकचे